हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अध्याय 9, श्लोक क्रमांक 27. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुषु मदर्पणम्. यत् करोषि, जे काही कर्म तू करतोस, यदश्नासी, जे काही खातोस, सेवन करतोस, ग्रहण करतोस, यज्जुहोसी, जे काही हवन करतोस, ददासी यत, जे काही दान करतोस, यत तपस्यसी, म्हणजे जे काही स्वधर्माचरण रूपी तप करतोस, हे कौंतेय ते तुम्हाला अर्पण कर. तत्करुषु मदर्पणम, म्हणजे जीवनाच्या सगळ्या क्रियांमध्ये परमश्रेष्ठ तत्वाशी एखादा जीव श्रद्धायुक्त अंतःकरणाने समर्पित भावाने कसा जोडला जाऊ शकतो हे हा श्लोक सांगतो. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानवी जीवनाचं परम उद्दिष्ट हे भगवत प्राप्ती आहे. तो एक प्रवास आहे आणि त्या प्रवासाची सुरुवात पदार्थ अर्पण करण्यापासून ते त्याचा शेवट हा मीपणा अर्पण करण्यापर्यंत आहे. तेव्हा काहीतरी अर्पण करणं ही एक सुरुवात आहे. म्हणजे आपण पदार्थ अर्पण करण्याने सुरुवात करतो, तसं आता भगवंत सांगतायत की तू कर्म अर्पण कर, जे काही करतोयस ते सगळं अर्पण कर. आता हा जो स्वाध्याय आहे त्याचे मी 3 भाग केलेले आहेत. पहिल्यांदा अर्पण का करायचं हा पहिला भाग. दुसरं म्हणजे अर्पण करण्यासाठी काही क्रायटेरिया किंवा क्वालिफिकेशन्स आहेत. ती काय आहेत? आणि तिसरं म्हणजे हा श्लोक, की अर्पण करण्याची क्रिया, गोष्ट, म्हणजे जे काही या श्लोकामध्ये आता स्थूल स्वरूपामध्ये सांगितलंय ते. तर आपण पहिला भाग बघू, की अर्पण का करायचं आणि ते मी का करायचं? तर अर्पण करायचं, मी देह नाही या भावावर येण्यासाठी अर्पण करायचं. म्हणजे मी देह नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या देहाकडनं जे काही घडतं, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. देह हा पंचमहाभूतात्मक आहे. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला आहे. आणि पंचमहाभूत ही प्रकृतीपासून निर्माण झालेली आहेत. आणि प्रकृती ही भगवंताच्या आश्रयानं उभी आहे. त्याचप्रमाणे देहाकडनं जे काही घडतं ना, त्याच्यासाठी लागणारी शक्ती, बुद्धी ही काही माझी नाही. किंवा आजूबाजूची जी परिस्थिती आहे, की कदाचित अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, ही सुद्धा आपल्या ताब्यात नाही. मग हे जर असं असेल, तर या देहाच्या माध्यमातनं जे काही कर्म घडतं, त्याचं कर्तृत्व हे देखील माझं नाही. त्यामुळे हे कर्तृत्व या देहाच्या अंगानं घडणाऱ्या कर्माचं, ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, हे अर्पण करून टाकायचं. हे एकदा अर्पण केलं की आपण मोकळे. खरं तर मी देह नाही या भावावर येणं आणि त्या देहाकडून होणाऱ्या गोष्टींचं कर्तृत्व सोडून देणं किंवा त्या कर्माचं जे फळ आहे ते सोडून देणं हे इतकं सोपं नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्या कर्माच्या मागे असलेला अहंकार, म्हणजे मी करतो हा अहंकार आणि त्या अहंकारातनं आलेली आसक्ती. म्हणूनच आपल्याला सवय लावायची, घोकायचं, की "अरे, तू देह नाहीस. या कर्माचं कर्तृत्व तुझं नाही. हे कर्तृत्व तू अर्पण कर." कुणाला अर्पण कर? परमात्म्याला अर्पण कर. भगवंताला अर्पण कर. सद्गुरूंना अर्पण कर. मग तुला हळू सवय होईल. शनैः-शनैः. आणि हा भगवंत प्राप्तीच्या टप्प्यामधला म्हणजे जो प्रवास आहे त्यातला एक टप्पा आहे. आता हे सोडून द्यायचं म्हणजे आपण हलके होतो. म्हणजे आपण प्रॅक्टिकली पण बघतो ना, की सोडून देण्याने आपण खरंच हलकं होतो. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली सुद्धा माहिती आहे. म्हणजे आपल्याला जर एखाद्या गोष्टीवर वाद घालायची सवय असेल समजा, तर लोकं काय करतात, आपल्याला डिवचतात. आपल्यासमोर निरनिराळे प्रश्न उभे करतात आणि मग आपल्याला वाद घालायला प्रवृत्त करतात. एकदा आपण असं ठरवलं, की आपण वाद घालणार नाही, आपण मोकळे झालो. मग कोणी आपल्या मागे लागत नाही. किंवा आम्ही काही दिवसांपूर्वी म्हैसूरला गेलो होतो, चामुंडेश्वरीच्या दर्शनाला. तिथं सगळी मंडळी जी रांगेमध्ये उभी होती ना, त्यांच्या हातामध्ये कोल्ड ड्रिंक होती काही जणांच्या आणि ती माकडं लागली त्यांच्या मागे. ते ज्याला ते कोल्ड ड्रिंक हवं होतं. ते कोल्ड ड्रिंक ज्या लोकांनी सोडून दिलं ना, खतम, माकडं पण गेली. तसं हे सोडून दिलं ना, की आपण मोकळे होतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागत नाहीत. आपण बघतो ना,
नात्यामधले सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे सोडून दिले की संपतात. त्या सोडून देणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे मोकळं होण्याचा. या देहापासून जर मोकळं व्हायचं असेल ना, तर अर्पण करणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. म्हणून सोडून देणं, अर्पण करणं हा देहबुद्धी सोडण्याचा उपाय. म्हणून हे मी अर्पण करायचं. तुम्ही का अर्पण करायचं हा पहिला भाग. आता दुसरं असं, की मी अर्पण करायची माझी इच्छा आहे. माझं ठरलंय. मला मला म्हणजे आय एम कन्विन्स्ड, की मी अर्पण करायला पाहिजे. मी उद्यापासून अर्पण करू शकतो का? तर तसं नाही होत. ते अर्पण करण्यासाठी काही क्वालिफिकेशन्स आहेत, काही क्रायटेरिया म्हणजे उद्या जर मी म्हटलो, की मला आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे, तर मला घेता येईल का? तर त्याच्यासाठी माझ्या काही क्रायटेरिया आहेत, की मला 10वी ची किंवा ते 12वी ची परीक्षा द्यायला पाहिजे किंवा जे परीक्षा द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मला अभ्यास करायला पाहिजे, गुण मिळवायला पाहिजेत, मग ॲप्लिकेशन करायला पाहिजे, फी भरायला पाहिजे आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला ॲडमिशन मिळणार. तसं जर मला अर्पण काही करायचं असेल, माझं कर्म अर्पण करायचं असेल, तर ते काहीतरी क्वालिफिकेशन, क्रायटेरिया पाहिजेत ना. तर ते काय आहेत, हे आपण थोडेसे बघूया. पहिला क्रायटेरिया आहे, की अहंकार सोडायला पाहिजे. अहंकार जर असेल, तर ते अर्पण केलेलं देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे अहंकार असेल, तर देवाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही पोहोचा. पण देवापाशी तुम्ही पोहोचू शकत नाही. प्रत्यक्ष भगवंताची भेट नाही. म्हणून मीपणा टाक, मोठेपणा टाक, मी विद्वान, मी एवढा शिकलेला, अशी माझी डिग्री-बिग्री, हे सगळं माझं ज्ञान, माझी गाडी, माझा बंगला आणि काय नोकर-चाकर, डिग्री-बिग्री हे सगळं विसरून जा पहिल्यांदा. त्याचा कुठल्याही गोष्टींचा अहंकार तू बाळगू नकोस, कारण हे सगळं काही तू निर्माण केलेलं नाही बाबा. ही शक्ती-बुद्धी तिकडनं आलेली आहे. अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, मग हे झालंय. त्यामुळे तुझं याच्यामध्ये काही नाहीये, हे पहिल्यांदा सोड. म्हणजे एक उदाहरण, एक छोटीशी गोष्ट आहे, की एक गुरु असतात आणि ते आपल्या शिष्यांना घेऊन असे समुद्राच्या किनाऱ्यावरनं चाललेले असतात. आणि ते त्यांना काहीतरी गोष्टी वगैरे सांगत असतात, की मोठ्या-मोठ्या तत्वज्ञानाच्या आणि इकडच्या-तिकडच्या छान गोष्टी सांगत असतात. तर ते शिष्य एक जण त्यांना म्हणतो, की "गुरुदेव केवढं आपलं ज्ञान." असं 1-2दा होतं, मग ते गुरुदेव थांबतात. त्यांच्याकडे एक काठी असते. ती अशी समुद्रात बुडवतात आणि मग ती बाहेर काढतात. आणि मग त्या शिष्याला म्हणतात, "हे बघ, आता या काठीला पाणी लागलंय ना, ह्या पाण्याचं आणि समुद्राच्या पाण्याचं जे गुणोत्तर आहे ना, ते माझ्या ज्ञानाचं आणि भगवंताने सगळीकडे पसरून ठेवलेलं ज्ञानाचं आहे. आता तू ठरव मी ज्ञानी आहे का नाही?" त्यामुळे अहंकार सोडायचा असेल ना, तर उत्तम उपाय म्हणजे लहान हो, लेकरू हो, नम्र हो. म्हणजे तो अहंकार हळू सुटतो आणि मग त्या तशा अहंकार नसलेल्या गोष्टीनं केलेलं कर्म जे असेल ना, ते अर्पण होऊ शकतं. दुसरा क्रायटेरिया, जे काही कर्म तुला करायचं आहे ना, ते प्रेमाने कर. आनंदाने कर, उत्साहाने कर. कर्माचा दर्जा बघून तू काही कर्म-बिर्म करू नकोस. म्हणजे तुझ्या वाट्याला जे काही कर्म आलंय ना, ते तू कर. तू गृहिणी असशील, तर तू काय पोळ्या-बिळ्या करायचा असेल, मुलांचा सांभाळ करायचा असेल, ते कर. तू जर त्या कुटुंबाचा प्रमुख असशील, तर तुला काही ऑफिसला जायचं असेल, ते कर. ते सगळं तू आनंदाने कर, प्रेमाने कर, भगवंताची सेवा म्हणून कर. म्हणजे स्वामी माधवनाथ हे स्वतःचं दुकान स्वतः झाडत असत सकाळी, रोज आणि ते म्हणायचे, की "ही माझी परमेश्वराची सेवा आहे." कर्म करत असताना त्या कर्मामध्ये तुझं लक्ष पाहिजे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो ना, सत्यनारायणची वगैरे पूजा असते, तेव्हा ते यजमान आणि ते पुरोहित दोघे फोनवर आणि मग ते आपलं ओम आत्मना वगैरे असं म्हणतानाच, "अहो थांबा हो जरा, आता थोडंसं माझं जरा पूजा चालली, आपण नंतर बोलू." असं नाही योग्य. हे कर्म भगवंतार्पण होत नाही. त्यामुळे कर्म करताना तुझं पूर्ण लक्ष त्या कर्मामध्ये पाहिजे. तिसरा क्रायटेरिया, कर्म झाल्यानंतर ते किती अर्पण केलं याला महत्व नाही. त्या कर्माच्या मागची जी भावना आहे ना, त्याला जास्त महत्व आहे. म्हणजे अर्पण करताना किती प्रामाणिकपणा आहे, ह्याच्याकडे भगवंताचं लक्ष असतं. हे नुसतं देखावा आहे का? कारण देव सगळं पाहत असतो ना. तो देवाचं लक्ष इतकं असतं, की भाव जरी असेल माईक तरी देव होईल महाठक. नवल तयाचे कौतुक जैशाचा तैसा. त्याला कळतं हे काही खरं नव्हे. म्हणजे साईंच्या चरणी 2 कोटींचा मुकुट अर्पण केला. आपण पैसे कुठनं आणले? कुठल्या मार्गाने आणले? कसे आणले? का तो मुकुट अर्पण केला? किंवा आपले राजकारणी असतात बरेचसे आपण पाहतो, की मोफत इलाज. एकदम असा तो बॅनर-बिनर असतो, की तीर्थस्नानांना आम्ही भेट वगैरे देऊ तुम्हाला, भेटवस्तू देऊ. पण तुमची भूमिका काय त्याच्या मागे? तर भगवंत म्हणतात, की
बाबा रे, तू किती अर्पण करतोस याच्यापेक्षा तू त्याची मागची भूमिका तुझी काय आहे? भावना काय आहे? हे आहे, हे तू नीट लक्षात घे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. तदा अहं भक्तिपरभूतम अश्नामी प्रयतात्महा. वाळलेलं पान जरी तू मला वाहिलंस ना, श्रद्धायुक्त अंतःकरणाने तरी ते मी स्वीकारतो. तेव्हा तुझा त्याच्या मागची भूमिका लक्षात ठेव. चौथा क्रायटेरिया, कर्म हे ईश्वर भावानं कर, किंबहुना ईश्वर भावात कर. जे ईश्वर सगळीकडे आहे. तो अर्पण करताना किंबहुना त्या प्रत्येक कर्माच्या करताना माझ्या पाठीशी आहे, माझ्या बरोबर आहे. या भावनेने कर. म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणत असत, की सुरुवात ही देव आहे. देव आहेच आणि देवच आहे. अशा चढत्या क्रमानं तुझा तो भाव विकसित कर. म्हणजे जगामध्ये अशी कुठलीही खरं तर जागा नाही, की जिथं भगवंत नाही. तो सगळ्यांच्या हृदयात आहे. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. अहम आदिश्च मध्यम च भूतानां अंत एव च. भगवंतांनी सांगितलेलं आहे, की जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो आहेच हे समजून कर. आणखी एक गंमत अशी आहे, की तो जर सगळीकडे आहे, माझ्या कर्म करताना माझ्या बरोबर आहे अशी माझी भावना आहे, वाईट कर्म होणारच नाही. तुम्ही विचार करा आता स्वामी म्हणजे आता पूर्वी स्वामी देह स्वरूपामध्ये असताना स्वामी आपल्या समोर आहेत. मग तुम्ही दुसऱ्याचा अपमान करू शकता? त्याला वाईट बोलू शकता? किंवा एखादी वाईट कृत्य करू शकता? नाही करू शकत. तर भगवंत जर तुमच्या बरोबर असेल ना, तर तुमची कर्माची भूमिका जी आहे ना, ती सत्कर्माकडेच राहते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी वाईट कर्म जर तुम्ही केलीत, तर ती ईश्वरार्पण होत नाही. ती देहार्पण होतं. तेव्हा त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष पाहिजे. सगळीकडे भगवंत आहे. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात, की "अखंड गंभीर गर्जतो सागर, आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे, की तो सागर त्याचं काम करतोय, पण माझ्या दृष्टीनं भगवंत आहे. त्याचा सोहम स्वर मला जाणवतोय. स्वामी विवेकानंदांची एक छोटीशी गोष्ट आहे. ते एका ठिकाणी गेले होते आणि अ, तो जो मनुष्य होता अत्यंत नास्तिक. मूर्तीपूजा वगैरे काय त्याला म्हणजे त्याला काही हेच नव्हतं म्हणजे त्याचा विश्वासच नव्हता. आणि मग तो विवेकानंदांना काय बडबडला, की नाही म्हणे ते तुम्ही सगळं बंडल सांगता. आणि मग त्याच्या घरात त्यांना असं दिसलं, की त्याच्या वडिलांचा फोटो होता आणि त्याला हार-बीर घातला होता आणि नमस्कार केला. आणि मग स्वामींनी विचारलं, की "हे काय कोण आहेत हे?" "आमचे वडील आहेत." "मग तुम्ही फोटो का लावलाय?" "नाही, ते इथे आहेत असं आमचा भाव आहे." "ते आहेत. ते गेले जरी देहाने तरी ते आहेत." मग तेव्हा स्वामी म्हणाले, की "अरे, ह्या फोटोमध्ये तुमचे वडील आहेत असा तुमचा भाव आहे. तर मग मूर्तीमध्ये भगवंत नाही असं कसं होईल? तो भाव आहे." आता भाव आला, की भक्ती आली. 5वा क्रायटेरिया, की "भावे विण भक्ती." भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. हरिपाठामध्ये अभंग आहे. भाव नसेल तर भक्तीचं नाव काढू नका. म्हणजे भाव पाहिजे पहिला आणि त्याच्याबरोबर ती जोडून भक्ती येते. भाव म्हणजे अस्तित्व आहे आणि अस्तित्वाचा अभाव म्हणजे नसणं. ईश्वराच्या अस्तित्वाला, की तो आहेच, अंतःकरणाने मान्यता देणं, प्रेमाने. भावनेनी आणि श्रद्धेनी तो आहे, तो माझ्या अवतीभोवतीच आहे, असं मला जाणवणं. म्हणजे विचार आपण करतो, की देवाचं अस्तित्व सगळीकडे आहे. म्हणजे आता स्वामींनी सुद्धा सांगितलं, की देवाचं अस्तित्व सगळीकडे आहे. हा विचार आहे. अजूनही मला त्याचा अनुभव आलेला नाही. पण भावनेने तो मला धरून ठेवता येतो. श्रद्धा असं म्हणतात त्याला. त्यामुळे तो भाव खूप महत्वाचा आहे. म्हणजे असं नको व्हायला, की मी अर्पण करतोय. तो देव आहे, मी अर्पण करतोय, पण त्याला कळतं का नाही कुणास ठाऊक? अशी जर भावना असेल ना, तर कर्म हे फक्त कर्मकांड होतं. ते कर्म होत नाही. त्या भक्तीसकट हे कर्म झालं पाहिजे. त्या कर्मातली अर्पण क्रिया झाली पाहिजे. जे योगी अरविंद असं नेहमी म्हणायचे, की भगवंतापाशी जायचं असेल ना, तर लक्ष्मीच्या माध्यमातनं जाता येत नाही. भक्तीच्या माध्यमातनं जायला पाहिजे. कारण लक्ष्मीपती जो जगाचा शास्ता आहे, नियंता आहे, त्याला काय कमी आहे? त्याला काय तुम्ही पैसे-बिसे देणार? त्याला काय तुम्ही देणार? त्यामुळे त्याला तुम्ही भक्तीच्या माध्यमातूनच गेलं तरच तो ते अर्पण करून घेतो. म्हणजे हे सगळं जे कर्म आहे, हे क्रायटेरिया आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीमध्ये ते सांगितले, की "देखिये जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणं." कर्म परिपूर्ण कधी होतं? भगवंताला अर्पण केलं की ते पूर्ण होतं. त्यामुळे ह्या क्रायटेरियामध्ये बसणारं कर्म जर तुम्ही केलंत, तर तुम्ही ते अर्पण करू शकता. असं या श्लोकाचा भावार्थ आहे. आता तिसरा भाग, ॲक्चुअल जो श्लोकामधले जे काही शब्द सांगितलेत, की काय-काय करायचंय ते. जे आमच्या शाळेमध्ये एक सर होते. ते सगळे नेहमी सांगायचे, की ते इतर शिक्षकांना पण सांगायचे, की "अरे, या मुलांना नुसता अभ्यास करा असं सांगू नका. त्याचा काही उपयोग होत नाही. त्याऐवजी तुम्ही काय सांगा, की प्रत्येक विषय म्हणजे तुमचा कुठला विषय आहे, गणित आहे, शास्त्र आहे, भूगोल आहे, इतिहास आहे किंवा नागरिक शास्त्र आहे. त्या प्रत्येक विषयांचे जे काही धडे आहेत, ते त्या पुस्तकामधले धडे तुम्ही वाचा. त्यामध्ये कुठला विषय तो सांगितलेला आहे तो समजून घ्या. त्या धड्याखालचे प्रश्न सोडवा. ते शिक्षकांकडनं आमच्याकडनं तपासून घ्या. मागच्या वर्षी जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आले होते ते सोडवा. त्यांची उजळणी करा. म्हणजे तुम्हाला यश मिळेल. तसं भगवंत अगदी आपल्या पातळीवर येऊन सांगतायत, की नुसतं अर्पण करा असं नाही सांगत आहेत. ते सांगतायत, की कसं-कसं अर्पण करा. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुषु मदर्पण. अगदी आई कसं लहान बाळाला घास भरवते ना छोटे-छोटे, तसं भगवंत एक-एक, 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 एक-एक छोट्या-छोट्या गोष्टी सांगतायत आपल्या पातळीवर येऊन. आता एकदा कर्म का म्हणजे अर्पण का करायचं? त्याचे क्रायटेरिया काय? हे सगळे समजल्यानंतर मग पुढचा भाग सोपा आहे. म्हणजे समजायला. करायला नाही, समजायला. की जसं पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते, की त्यांचा तो एक हे होता, की राशी भविष्य वगैरे अशा पद्धतीचं, की एकदा जे नवीन ग्रहयोग त्यांनी शोधून काढले होते, म्हणजे लिहिले होते, की त्या ग्रहांची फलितं सांगितली, की मग कुंडलीमध्ये ग्रह बसवणं काही फार अवघड नाहीये. तसं एकदा हा भाग समजला, की पुढचा भाग तसा तुलनेनं समजायला सोपा आहे. तो आपण थोडासा अगदी थोडक्यामध्ये बघूया, की यत् करोषि कर्माशी संदर्भात आहे. विशेषतः सत्कर्माशी संबंधात आहे, की कारण इतर कर्म तर कर्म ईश्वराला पण होतच नाही. त्यावेळेस सत्कर्म कर. मी जगाचं काहीतरी भलं करतो. मी समाजाचं काहीतरी भलं करतो. ह्या भावनेने तू करू नकोस. म्हणजे सावरकर जसं म्हणत असत, की देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, समाज लागतो आणि त्याचं आपण काहीतरी देणं लागतो. या नैसर्गिक भावनेनं तू कर्म कर. किंवा माझ्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे, ते स्वधर्माचरण जे आहे, ते धर्माचं आचरण कर. मी काहीतरी करतो या भावनेनं तू कर्म करू नकोस. कारण ते केलंस तर तुझं रजोगुण वाढेल. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पाविसी यश कीर्ती प्रताप. शिवाजी महाराजांचं अगदी म्हणजे ठळक उदाहरण आहे. त्यांनी कधी हे राज्य मी उभं केलं वगैरे असलं काही म्हटलं नाही. त्यांचं एकच वाक्य होतं, "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा." समर्थांनी तो आशीर्वाद होता त्यांचा. त्यामुळे जे काही कर्म तू करतोयस, ते कर्म तू ह्या भावनेने कर. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची भावना, की अर्पण करतो म्हणजे करतो काय बाबा तू? ते काय कुठं काही जाऊन वस्तू द्यायची भगवंताला किंवा काय अर्घ्य अर्पण करायचंय, असं काही करायचं नाहीये. जे काही तू करतोयस ना, त्या कर्मामधनं त्या कर्माची जी मीपणा आहे, मी हे कर्म केलं, ही भावना फक्त मनातनं काढून टाक. त्या कर्माचं जे काही फळ मला मिळणार आहे, त्याची आसक्ती तू सोडून दे. म्हणजे हे सगळं जे अर्पण आहे ना, ते मानसिक अर्पण आहे. क्रियात्मक कुठलंही अर्पण नाहीये. म्हणजे ते क्रियात्मक अर्पण आपण बघतो, पण त्याला काही फारसं महत्त्व नाही, की बाबा देवाला नारळ दिला किंवा देवाला हार घातला वगैरे. हे नाहीये. त्याला मनापासून अर्पण करणं, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती भगवंत इथे अधोरेखित करतायत, की "यत् करोषि." पुढे म्हणतायत, "यदश्नासी यज्जुहोसी." शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळ्या इंद्रियांद्वारा तू काहीतरी ग्रहण करतोय. शरीर धारणेसाठी तू काहीतरी क्रिया करतोयस. त्या सगळ्यांचा पवित्रतेने उपभोग. जे आपण जेवताना सुद्धा सुरुवातीला प्रार्थना आहे, की "वदनी कवल घेता नाम घेता, नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे." की उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, की हे पवित्रतेने तू उपभोग घे. सारासार विवेक प्रत्येक कर्मामध्ये तू ठेव. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. अशा पद्धतीनं तुझं कर्म होईल. ददासि यत्, की मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. मी दान करायला पाहिजे. दान करतो, कशासाठी दान करतो? पैसे वगैरे दान कशासाठी करतो?
गोंदवलेकर महाराज नेहमी असं म्हणायचे, की आपण भगवंताला दान करतो किंवा अर्पण करतो किंवा कुणाला तरी काहीतरी देतो म्हणजे काय, आपली त्या पैशावरची आसक्ती कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. ती आसक्ती आपण ॲक्चुअली खरं देण्याचा प्रयत्न करत असतो. ती सोडून देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये अशी गोष्ट आहे, की काहीतरी असा प्रसंग होता त्यांच्या डाव्या हातामध्ये चांदीची वाटी होती आणि ती झटकन त्यांनी कोणाला तरी देऊन टाकली. आणि समोर शास्त्री, पंडित वगैरे असे सगळे होते. महाराजांना विचारलं, की "महाराज डाव्या हाताने तुम्ही दान दिलंत?" ते म्हणाले, "बरोबर आहे. डाव्या हाताने दान द्यायला नाही पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे. ती उजव्या हाताने द्यायला पाहिजे. ही तुमची गोष्ट बरोबर आहे. म्हणजे शास्त्रदृष्टीनं उजव्या हाताने द्यायला पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे." परंतु ते म्हणाले, की गंमत अशी आहे, की त्या डाव्या हातातून उजव्या हातात येईपर्यंत माझं मन पालटू शकतं. त्यामुळे दान देताना ते जितक्या पटकन देता येईल तेवढं देऊन टाकावं. म्हणजे त्याच्या मागे आसक्ती राहत नाही, त्या दान देताना सुद्धा. दुसरी गोष्ट दान आणि अर्पण याच्यामध्ये एक थोडासा फरक आहे. जेव्हा आपण दान देतो ना, तेव्हा ज्याला देतो, तो आपल्यापेक्षा थोडासा कमी समजला जातो. त्याला मदत या भावनेनं आपण ते देत असतो. आणि याच्या विरुद्ध अर्पण हे जे आहे, ज्याला आपण ते देतो म्हणजे अर्पण करतो, तो आपल्यापेक्षा मोठा आहे. या भावनेनं केलं जातं आणि म्हणून अर्पण हे फक्त भगवंतालाच होऊ शकतं. कारण तोच मोठा आहे सगळ्यांपेक्षा. बाकी प्रत्येक माणसांमध्ये काहीतरी वर-खाली, वर-खाली होतच राहणार आहे. आपण स्वतःला नेहमी मोठेच समजतो. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठा फक्त भगवंत, आपले सद्गुरू. त्यामुळे फक्त त्यांनाच अर्पण होऊ शकतं, बाकी कोणाला अर्पण होऊ शकत नाही. यत् तपस्यसी भगवद्गीतेमध्ये अ, शारीरिक तप सांगितलेलं आहे, वाचिक तप सांगितलेलं आहे, मानसिक तप सांगितलंय. सगळ्या गोष्टी सांगितल्यात. त्याला फक्त हा क्रायटेरिया लावायचा, की मी करत नाही बाबा. हे माझं कर्तृत्व नाही. हे उत्तम, सुंदर सगळं छान करून ह्याचं सगळं कर्तृत्व भगवंताच्या पायी मनोमन अर्पण करून टाकलेलं आहे. एवढाच फक्त त्याच्यामध्ये भाग आहे. शेवटी फक्त मी एवढंच एक अ, अ, सांगतो, की आपली जी पूर्वी अ, सगळी रचना होती ना, ती कायम देवाचं स्मरण होईल अशी होती. जे आपण कुठल्याही गावात गेलो ना पहिल्यांदा, तर सुरुवातीलाच आपल्याला गावकोसामध्ये मारुतीचं किंवा ग्रामदेवतेचं मंदिर दिसायचं. म्हणजे त्याच्या कळसानेच ती म्हणजे ते परमेश्वराचं स्मरण तिथनं सुरू, की अरे हा भगवंत आहे. तो या मूर्तीच्या स्वरूपामध्ये. मग गावामध्ये गेल्यानंतर अनेक मंदिरं तुम्हाला दिसायची. कोणाच्या घरी जायचं असेल तर दारावर गणपतीची मूर्ती, दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे किंवा घरामध्ये आल्यानंतर देवांचे अनेक फोटो म्हणजे माझ्या आजोळी 100 एक फोटो तरी लावले असतील त्या दिवाणखान्यामध्ये किंवा जेवताना वदनी कवल घेता. कुणीही भेटलं तरी राम-राम. देवाची सकाळी पूजा, काकडा, संध्याकाळी रामरक्षा, दिव्या-दिव्या दीपक रात्री भजन, अतिथी देवो भव. येणारा माणूस हा देव म्हणून आहे किंवा शुभ कार्याची कुठलीही सुरुवात, श्री गणेशायन महा किंवा कुठल्याही कर्माचा शेवट, ओम तत्सत कृष्णार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु. वेगवेगळे उत्सव, यात्रा, भंडारा कशासाठी? बाह्य स्वरूपाने भगवंताचं स्मरण घडावं. ही प्रत्येक गोष्ट तुम्ही जे करताय ना, त्याच्यामध्ये ते बाह्य स्वरूपाने आणि अंतःस्वरूपाने त्या भगवंताचं स्मरण तुम्हाला व्हावं आणि त्या स्मरणामध्ये, त्याच्या अस्तित्वाच्या भावनेमध्ये तुम्ही ते कर्म करावं. आणि मग हळू-हळू, हळू-हळू ही कर्म तुम्ही त्याला अर्पण करावी. ही सगळी क्वालिफिकेशन्स आणि या सगळ्या समर्पणाच्या ज्या काही क्रिया आहेत, अर्पणाच्या क्रिया आहेत, त्या हँड इन हँड जातात. म्हणजे मी सगळे क्रायटेरिया पहिल्यांदा पार पाडीन आणि मग मी अर्पण करीन, असं नाहीये. हे एकत एक हात हँड इन हँड असं ते सुरू आहे. या अशाच तुमच्या सगळ्या क्रिया, सगळी कर्म ही भगवंतार्पण होत, ईश्वरार्पण होत, स्वामींच्या चरणी अर्पण होत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. हरी